एअरकोड एअरकोड नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या परत एका व्हिडिओ मध्ये। आज आपण आलेलो आहोत माळेगाव यात्रेमध्ये। जसं की तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, माळेगाव यात्रेची जे प्रमुख असते ते देवस्वारी असते, म्हणजे देवाची पालखी। आणि या पालखीमध्ये सर्व जितकेही मानकरी आहेत त्यांच्या सोबतच जे पालख्या असतात, जसं नायकांची पालखी असते त्याच्या पाठीमागे खंडोबाची पालखी असते। सुरुवातीपासून संपूर्ण आपण पालखीचा पूर्ण तुम्हाला व्हिडिओ मी याच्यामध्ये दाखवणार आहोत, तर व्हिडिओला एंड पर्यंत बघा। एअरकोड एअरकोड जय भोलेनाथ। तर मित्रांनो तो बघू शकता की सध्या हे जे आहे ते वाघे आहेत, जे की हे चाबूक घेऊन देवाचे नाव स्मरण करून हे स्वतःला मारत असतात। आणि संपूर्ण या पालखीमध्ये तुम्ही बघू शकता दर्शन कशा प्रकारे आपल्याला होणार आहे। काही वेळातच देवाची स्वारी येणार आहे, पालखी येणार आहे। हे सर्व जे आहे ते इथले मानकरी आहेत, या पालखीचे जे मानकरी असतात, मेन मानकरी हे मानकरी आहेत इथले। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही तर बघितल्यात सर्व प्रकारचे जे पालखी असतात, नायकांची पालखी, खंडोबाची पालखी, सर्व काही आपण बघितल्यात। आत्ताच पालखी ही गावातून आता बाहेर गेली, ही पूर्ण असं राऊंड मारून परत आता त्याचे जे मेन मुकुटे आहेत देवाचे ते मंदिरात ठेवले जातात। आणि त्याच्यानंतर चला परत एक चक्कर होते देवांचं पालखीचा। आणि हे पण माझ्या पाठीवर तुम्ही बघू शकता कशी आज पालखीचा दिवस असल्यामुळे हे महत्त्वाचा दिवस आहे। तर लाखोंच्या संख्येमध्ये जे लोक आहेत ते गर्दी करताना आपल्याला इथं माळेगाव मध्ये दिसतात।
हे सर्व जे भक्त आहेत देवाचे हे थोड्याच वेळाखाली इथं आपल्याला पूर्ण भंडारा ते उधळताना दिसले होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. एअरकोड एअरकोड.